मी आज खूप उदास होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझ्या वडिलांचं बोलणं माझ्या डोक्यात घुमत होतं. बाळा, मी खरं म्हणत आहे. मी तुला मटक्यामध्ये हरलो आहे. हे तुला घेऊन जाण्यासाठी काही लोक बाहेर उभे आहेत. तू त्यांच्यासोबत निघून जा. मला माफ कर. मी मान वर केली आणि रागीट नजरेने माझ्या वडिलांकडे पाहिलं. मी त्यांना म्हणाले, बाबा, मी तर विचारसुद्धा करू शकत नव्हते की तुम्ही तुमच्या मुलीचं आयुष्य पणाला लावाल. तुम्ही वडील नाही तर कसाही आहात. मला तुमचा तिरस्कार वाटत आहे. मला तुमचं तोंडसुद्धा पाहायची इच्छा नाही. माझे वडील हात जोडून माझ्यासमोर उभे होते. ते माझी माफी मागत होते आणि रडत सुद्धा होते. परंतु मला त्यांची मुळीच दया येत नव्हती, कारण त्यांनी माझ्यासोबत खूप वाईट केलं होतं. त्यांनी स्वतःच्या पोटच्या मुलीला मटका खेळताना माझं आयुष्य पणाला लावलं होतं आणि मटक्यामध्ये ते मला हारले होते. परंतु माझं आयुष्य पणाला लावायची काय गरज होती? तेवढ्यात कोणीतरी बाहेरचा दरवाजा उघडून आतमध्ये येत असल्याचं मला जाणवलं. बाहेर ते लोक उभे होते ज्यांनी मला मटक्यामध्ये जिंकलं होतं. त्यापैकी एक माणूस म्हणत होता, प्रकाश, लवकर कर, आम्हाला वेळ नाही, नाहीतर आम्ही तुझ्या घरात येऊ. मी तिरस्कारित नजरेने दरवाजाकडे पाहिलं. तेव्हा ते दोघेजण आतमध्ये आले. तेव्हा माझे वडील एकच शब्द सारखं सारखं म्हणत होते, मला माफ कर. मी खूप वाईट बाप आहे. मी खूप मोठं पाप केलं आहे. त्यानंतर माझे वडील मला माझ्या हाताला धरून मला बाहेर घेऊन गेले. बाहेर दोन मुलं उभी होती जे दिसायला गुंड मवाली वाटत होते. त्यांनी वासनांध नजरेने माझ्याकडे पाहिलं. त्यानंतर त्यांनी मला एका गाडीत बसवलं आणि गाडी सुरू केली. मागे माझे वडील रडत दरवाजापाशी बसले. मला माझा जीव धोक्यात आहे असं वाटत होतं. ते दोघं सतत माझ्याकडे बघत होते. माझे वडील एक व्यसनी माणूस होता. त्यांना मटका खेळायची खूप वाईट सवय होती. मटक्याच्या नादात त्यांनी घरातील निम्म सामान विकून टाकलं होतं आणि जे काही उरलं होतं तेही विकून टाकायचा विचार ते करत होते. परंतु सामान विकण्याऐवजी त्यांनी तर स्वतःच्या मुलीलाच विकायला काढलं होतं आणि ते त्यामध्ये हरले होते. माझ्या आईचा माझ्या वडिलांचा याच वाईट सवयींचा विचार करून मृत्यू झाला होता. मी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी होते. ते दोन्ही मुलं मला एका वेश्याकडे घेऊन गेले. त्या कोट्यावर त्यांनी मला तिथल्या बाईला विकून टाकलं आणि पैसे घेऊन खूप आनंदाने निघून गेले. त्या कोट्याच्या मालकीने एका मुलाला बोलावलं. ती म्हणाली की रामू, या मुलीला आतमधल्या रूममध्ये घेऊन जा. आजपासून ही इथेच राहील. त्या कोट्याची मालकीन दिसायला खूपच भयंकर दिसत होती. तिचा तो भसाडा चेहरा आणि त्यावर थोपलेला मेकअप, त्यामुळे ती आणखीनच विचित्र दिसत होती. मी घाबरत घाबरत त्या मुलासोबत रूममध्ये गेले. तिथे 6-7 मुली अगोदरच होत्या. त्या माझ्याकडे बघत होत्या. मी त्या रूममधल्या एका बेडवर जाऊन बसले आणि रडू लागले. त्या सर्वजणी माझ्याकडे खूप विस्मयकारक नजरेने बघत होत्या. मला असा रडताना पाहून त्यांना माझी मुळीच दया येत नव्हती. कदाचित एका मुलीला माझी दया आली होती. ती उठून माझ्या जवळ आली आणि म्हणू लागली, ताई, इथे जी पण मुलगी येते तिचं रडणं फालतू समजण्यात येतं. त्यामुळे तू पण रडायचं बंद कर आणि सबुरीने काम घ्यायला शिक. ती माझ्याशी खूप चांगल्या प्रकारे बोलत होती. परंतु मी काय करू शकत होते? माझं तर मन करत होतं की मी इतकं रडावं की रडता रडता माझा जीव निघून जावा. माझ्या वडिलांनी माझं आयुष्य पणाला लावलं होतं आणि ते मटक्यामध्ये मला हरले होते. त्याला आपल्या पोटच्या मुलीवर थोडीसुद्धा दया आली नाही. मला माहीत होतं की या कोट्यावर मला देहविक्री करावी लागेल. इथे जेवढ्या पण मुली होत्या त्या मुली हेच काम करत होत्या. काही वेळानंतर तो मुलगा रामू परत आला आणि माझा फोटो काढून निघून गेला. मी तिथल्या मुलींना विचारले की रामूने माझा फोटो का काढला आहे. तेव्हा त्या म्हणू लागल्या, जेव्हा ग्राहक येईल तेव्हा तो रामू आणि या कोट्याची मालकीन त्या ग्राहकाला आपल्या सर्वांची फोटो दाखवेल. ज्याला जी मुलगी पसंत येईल त्या मुलीसोबत तो ग्राहक आपली पूर्ण रात्र घालवतो. हे ऐकून माझं शरीर थरथर कापू लागलं. देहविक्रीबद्दल विचार करून मला आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग सुचत नव्हता. तिथे तर आम्ही मरू सुद्धा शकत नव्हतो. इथे खूप सारी बंधने होती. संध्याकाळ झाली तेव्हा रामू माझ्या रूममध्ये आला आणि त्यांनी एका मुलीला बोलावलं. नेहा नावाची मुलगी रामसोबत निघून गेली
आणि मी थरथर कापत बसून राहिली. मला खूप भीती वाटत होती. रामू पुन्हा एकदा आला आणि पुन्हा एकदा एका मुलीला आवाज देऊ लागला. असंही होऊ शकत होतं की यावेळेस माझा नंबर असेल. मी देवाकडे प्रार्थना करत होते की माझ्यावर अशी वेळ येऊ नये. थोड्या थोड्या वेळानंतर जेव्हा रामू यायचा आणि मुलीच्या नावाने हाक मारायचा, तेव्हा ज्या मुलीचं नाव घेतलं आहे ती मुलगी त्याच्यासोबत निघून जायची. अशा प्रकारे बारी बारीने सर्व मुली रूममधून निघून गेल्या. आता शेवटी मीच राहिले होते. आता मला कळून चुकलं होतं की जेव्हा शेवटचा ग्राहक येईल तेव्हा मलाही जावं लागेल. या विचाराने माझ्या छातीत धडकी भरली होती. एखाद्या अनोळखी व्यक्तीला आणि गैरमाणसाला त्याच्या शरीराला हात लावावा लागेल या विचाराने माझा आत्मा थरथर कापत होता. पूर्ण रात्र निघून गेली, परंतु माझ्यासाठी एकही ग्राहक आला नाही. तेव्हा मी देवाचे खूप उपकार मानले की त्याने माझी लाज राखली. मी देवाचं सतत नामस्मरण करू लागले. भीतीमुळे मला रात्रभर झोप आली नाही. सकाळ झाली तेव्हा एका मागून एक सर्व मुली रूममध्ये येऊन आपापल्या बेडवर झोपून गेल्या. सारी रात्र जागल्यामुळे मला सुद्धा झोप येत होती, त्यामुळे मी सुद्धा झोपून गेले. दुपारचे 2 वाजत होते तेव्हा तो रामू परत आला आणि त्याने सर्व मुलींना जागी केलं, परंतु त्याने मला उठवलं नाही. माहीत नाही त्याने असं का केलं. संध्याकाळ झाली तेव्हा त्या कोट्याची मालकीन रूममध्ये आली आणि मोठ्या आवाजात विचारू लागली रात्री कोणत्या कोणत्या मुलीची तब्येत खराब होती. आम्ही सर्व मुलींनी एकमेकींकडे पाहिलं. तेव्हा एका मुलीने माझ्याकडे इशारा करत सांगितलं. तेव्हा ती कोट्याची मालकीन माझ्याकडे आली आणि मला खूप निरखून पाहू लागली. ती म्हणू लागली, हे बघ मुली, मी तुला खूप जास्त पैसे देऊन खरेदी केला आहे, त्यामुळे तब्येत खराब आहे हा बहाणा बिलकुल चालणार नाही. तुला आता आयुष्यभर इथेच राहायचं आहे आणि मी जे सांगेल तेच करावं लागेल, नाहीतर हे तुझ्यासाठी चांगलं होणार नाही. तुझ्यासाठी चांगलं तर हेच होईल की तू रडायचं सोडून तुझ्या घरच्यांना विसरून जा. मी तिच्या पुढे हात जोडले आणि तिला विनंती करू लागले की कृपा करून मला सोडून दे, मला इथून जाऊ दे. मी तसली मुलगी मुळीच नाही. मी एका चांगल्या घरातील मुलगी आहे. त्या कोट्याची मालकीन माझ्याकडे खूप रागीट नजरेने बघू लागली आणि सर्व मुलींकडे बघून म्हणू लागली, या सर्व मुली सुद्धा इज्जतदार घरातीलच आहेत. यापुढे मला आणखीन काहीच बोलायचं नाही. आज संध्याकाळी खूप जास्त ग्राहक येणार आहे. तू या सर्व मुलींपैकी दिसायला खूप सुंदर आहेस आणि त्या ग्राहकाला सुद्धा सुंदर मुलीच आवडतात, त्यामुळे तू खूप चांगल्या प्रकारे तयार हो. आज रामू तुला नवीन कपडे देईल. त्यानंतर तिने त्या दुसऱ्या मुलींना सुद्धा खूप चांगल्या प्रकारे तयार व्हायला सांगून निघून गेली. मी बेडवर हमसून हमसून रडू लागले. मी माझ्या नशिबाला दोष देऊ लागले. रामूने मला एक नवीन ड्रेस आणून दिला. मी तो ड्रेस घातला. मला मुळीच तयार व्हायचं नव्हतं, परंतु एका मुलीने मला सांगितलं की जी मुलगी या कोट्याच्या मालकीने सांगितलेलं ऐकत नाही ती त्या मुलीला द्राव्याने मारते. तेव्हा मी खूप घाबरले होते. मी सुद्धा दुसऱ्या मुलीसारखा तयार होऊन बेडवर बसले होते. हे सत्य होतं की तिथे जेवढ्या पण मुली होत्या त्या सर्व मुलींपैकी मी वयाने लहान आणि दिसायला स्मार्ट आणि सुंदर होते. त्यामुळे जेव्हा मी तयार होऊन बसले तेव्हा त्या सर्व मुली माझ्याकडे खूप विचित्र नजरेने बघू लागल्या होत्या. संध्याकाळ झाली आणि ग्राहकांची गर्दी होऊ लागली. रामू नेहमीप्रमाणे रूममध्ये आला आणि एका एका मुलीला नावाने हाक मारू लागला. ज्या मुलीचं नाव घेतलं जात होतं ती मुलगी त्याच्यासोबत जात होती. त्या कोट्याच्या मालकींचं बोलणं माझ्या डोक्यात गोंधळ घालत होतं की आज संध्याकाळी एक खास ग्राहक येत आहे आणि त्याला खूप सुंदर मुली आवडतात. कदाचित त्याला मी आवडू शकत होते आणि मला त्याच्यासोबत रात्र घालवावी लागेल. वेळ निघून जात होता. सर्व मुली रूममधून बाहेर निघून गेल्या होत्या. शेवटी मीच राहिले होते. त्या रात्री सुद्धा असं झालं होतं. मी पूर्ण रात्र जागत होते, परंतु रामू मला बोलवायला आला नव्हता. सकाळ झाली तेव्हा मी देवाचे उपकार मानले की त्याने पुन्हा एकदा माझी इज्जत वाचवली. सकाळी मुली रूममध्ये येताच मी सुद्धा त्यांच्यासोबत झोपून गेले. आता रोज असंच होऊ लागलं होतं. मला समजत नव्हतं की ग्राहक मला पसंत का करत नव्हते. एकीकडे हे सर्व माझ्यासाठी खूप चांगलं घडत होतं, पण माझ्या डोक्यामध्ये एक विचार चालू होता. मी माझ्या खानदानामध्ये दिसायला खूप सुंदर आहे म्हणून प्रसिद्ध होते. माझ्या सर्व मैत्रिणी खूप सुंदर आहे म्हणून माझा तिरस्कार करत होत्या. माझा बाप एक व्यसनी माणूस होता,
त्यामुळे कदाचित लग्न करण्यासाठी मला एकही स्थळ येत नव्हतं. माझ्या वडिलांच्या या व्यसनाची चर्चा सगळीकडे होत होती. त्यामुळेच मला कोणताच मुलगा लग्नासाठी मागणी घालत नव्हता. त्यामुळे माझं नशीब आणि मी दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलो होतो. माझी आई खूप चांगली होती, परंतु माझे वडील चांगले व्यक्ती नव्हते. माझी आई सांगायची, माझ्या आईच्या वडिलांनी तिचं लग्न केलं होतं कारण माझ्या आईचे वडील म्हणजे माझे आजोबासुद्धा एक व्यसनी आणि मटका खेळणारे व्यक्ती होते. त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे माझ्या आईचं लग्न त्यांनी माझ्या वडिलांसोबत केलं होतं. अगोदर तर माझे वडील मटक्यामध्ये खूप मोठी रक्कम जिंकून घरी यायचे. माझी आई नेहमी म्हणायची की तुम्ही हा मटका खेळायचं सोडून द्या, ही खूप वाईट सवय आहे, याने आपल्याला कोणताच फायदा होणार नाही आणि आपलं घर बर्बाद होईल. आणि सर्व असंच होत होतं. माझी आई सतत माझ्या वडिलांना म्हणायची की तुमच्या या वाईट व्यसनामुळे आपल्या मुलीसाठी एकही स्थळ येत नाही. परंतु माझ्या आईच्या बोलण्याचा माझ्या वडिलांवर कोणताच परिणाम होत नव्हता. उलट ते माझ्या आईलाच मारायचे आणि रागवायचे. त्यामुळे माझी आई नाईलाजाने गप्प बसायची. माझे वडील काहीच काम करत नसायचे. आम्हाला 2-2 दिवस उपाशी राहावं लागायचं. त्यामुळे माझ्या आईने दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करण्याचं काम सुरू केलं. जेव्हा महिन्याकाठी माझ्या आईला त्या कामातून काही पैसे मिळायचे, तेव्हा माझे वडील माझ्या आईच्या हातातून ते पैसे हिसकावून घेऊन जायचे. माझ्या वडिलांच्या वागण्यामुळे माझ्यासाठी एकही स्थळ येत नव्हतं आणि वेळेनुसार माझं वयही वाढत होतं. माझं लग्नाचं वय निघून जात होतं. त्यानंतर एके दिवशी माझे वडील घरी आले आणि ते रडत रडत मला म्हणू लागले की बाळा, मी तुला मटक्यामध्ये हरलो आहे, मला माफ कर. एके दिवशी माझ्या वडिलांनी माझ्यावर खूप जबरदस्ती केली. त्यानंतर त्यांनी माझी माफीसुद्धा मागितली होती. जेव्हा त्यांनी मला मटक्यामध्ये माझं आयुष्य पणाला लावलं, तेव्हा त्यांनी विचार करायला पाहिजे होतं की आता माफी मागण्याचा अधिकार आपण गमावून बसलो आहोत. मला या कोट्यातून काहीही करून बाहेर पडायचं होतं. मला हे असलं जीवन जगायचं नव्हतं. असं जीवन जगण्यापेक्षा आत्महत्या करणे माझ्यासाठी सोयीचं वाटत होतं. कमीत कमी माझी इज्जत तरी वाचली असती. मी सारखा हाच विचार करत होते की इथून बाहेर कसं पडावं, परंतु मला कोणताच मार्ग दिसत नव्हता. या कोट्याच्या मालकींनी बाहेर गेटवर 2 सिक्युरिटी गार्ड उभे केले होते. मला आता या वेश्यावस्थेत येऊन 1 आठवडा झाला होता, परंतु अजूनही एकाही ग्राहकाने मला पसंत केलं नव्हतं. मी रोज रात्री बेडवर बसून रात्र घालवत होते आणि सकाळी झोपत होते. सर्व मुलीसुद्धा खूप हैराण होत्या की एकही होऊन सुद्धा मला कोणत्याच ग्राहकाने पसंत केलं नाही. मुली आपापसात माझ्याबद्दल चर्चा करू लागल्या. मी गप्प बसून सर्व ऐकत होते. मला माझ्या घरची सुद्धा खूप आठवण येत होती. एकदा सुद्धा माझे वडील मला भेटण्यासाठी आले नव्हते. कदाचित त्यांना माहीत नव्हतं की त्यांनी ज्या मुलासोबत मला पाठवलं होतं, त्या मुलांनी मला या वेश्यावस्थेत विकून टाकलं होतं. एके दिवशी मी विचार केला की मला या कोट्याच्या मालकींसोबत बोलायला पाहिजे. मी तिच्याकडे विनंती करेल की मला इथून जाऊ दे आणि मी काही काम करून तिचे सर्व पैसे फेडीन. तिच्याशी बोलण्याची जेव्हा मला संधी मिळाली, तेव्हा मी तिला खूप विनंती करू लागले, परंतु तिने माझं काहीच ऐकलं नाही. उलट ती म्हणू लागली, मी मूर्ख आहे का जे मी तुला इथून सोडून देईन? तू माझ्यासाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहेस. गुपचूप जाऊन रूममध्ये बस. मी खूप रडत होते. मी देवाकडे प्रार्थना करू लागले की कृपा करून मला इथून बाहेर काढ. जेव्हा मी रडायचे तेव्हा रामू मला खूप दयाळू नजरेने माझ्याकडे बघायचा, परंतु तो माझ्याशी काहीच बोलत नसायचा. एका रात्री जेव्हा सर्व मुली आपापल्या ग्राहकांकडे निघून गेल्या, तेव्हा मी रूममधून बाहेर आले. मी विचार केला होता की कदाचित मला इथून पळून जाण्याची संधी मिळेल. मी बाहेर अंगणात आले, परंतु कोट्याची मालकीण कुठेच दिसत नव्हती. रामूसोबत मला एक माणूस दिसला. त्या माणसाला बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो माणूस तर आमच्याच गल्लीतला होता. त्याचं नाव गुलाबराव होतं. तो खूप प्रसिद्ध व्यक्ती होता. त्याचं वय 50च्या जवळपास होतं. तो एक विवाहित आणि तरुण मुलींचा बाप होता. त्याला या वेश्यावस्थेत बघून त्याचा खरा चेहरा समोर आला होता. रामू त्याला माझा फोटो दाखवत होता आणि काहीतरी म्हणत होता जे मी ऐकू शकत नव्हते. मला खूप भीती वाटत होती की तो रात्र घालवण्यासाठी माझ्या रूममध्ये तर येणार नाही ना. तो भला ओळखत होता की मी प्रकाशची मुलगी आहे आणि माझा बाप एक व्यसनी माणूस आहे. अर्धा तास निघून गेला.
आणि रामू मला बोलवण्यासाठी आला नाही. तेव्हा मला संशय आला. माहीत नाही की रामूने गुलाबराव यांना माझ्याबद्दल काय सांगितलं होतं आणि माझा फोटो बघून गुलाबराव रामूला काय म्हणाला होता. दुसऱ्या दिवशी रामू जेव्हा मला भेटला तेव्हा मी त्याला विचारलं. तेव्हा तो मला म्हणाला की तू विचारून काय करणार आहेस. तो माणूस तर तुझा फोटो बघून हैराण होत होता की तू इथे कशी काय पोहोचलीस. मी त्याला सांगितलं की तुझा बाप तुला मटक्यामध्ये हरून बसला आहे. जिंकणाऱ्या माणसाने तुला इथे विकलं आहे. तुझ्याशिवाय दुसरी कोणतीच मुलगी नव्हती म्हणून तो इथून निघून गेला. मला थोडं बरं वाटलं. मी त्याला विचारलं की तो माझ्यासोबत रात्र घालवायला तयार का नव्हता. रामू माझ्याकडे बघू लागला आणि म्हणू लागला, मला नाही माहीत, तू काही दिवस वाट बघ. आणि तो निघून गेला. मी मात्र खूप घाबरले होते, कारण रामूच्या नजरेमध्ये मला एक वेगळंच चित्र दिसत होतं. त्याने तर मला घाबरूनच ठेवलं होतं. तो म्हणत होता की काही दिवस वाट बघ. यामुळे मी गोंधळात सापडले होते. मी पूर्ण रात्र त्याच्या बोलण्यावर विचार करत होते. मला समजत नव्हतं की रामूच्या डोळ्यामध्ये माझ्या प्रति प्रेम दिसत होतं. कदाचित तो मला पसंत करू लागला होता. तो स्वतः सुद्धा दिसायला हँडसम आणि तरुण मुलगा होता. दिवस निघून जात होते आणि माझी इज्जत सुद्धा सही सलामत होती. कोट्याच्या मालकीने सुद्धा माझ्याबद्दल सारखं सारखं विचारलं नाही. माझ्या मनामध्ये सतत संशयाची पाल चुकचुकत होती. माझ्यासोबत राहणाऱ्या मुलीसुद्धा खूप हैराण झाल्या होत्या आणि मला चिडवण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांना प्रश्न पडला होता की मला कोणत्याच ग्राहकाने अजून पसंत का केलं नाही. एका रात्री जेव्हा सर्व मुली आपापल्या ग्राहकांसोबत रूममध्ये निघून गेल्या तेव्हा मी पूर्ण कोटा पाहण्याच्या इच्छेने बाहेर पडले. मला बाहेर वरांड्यात रामू आणि एक माणूस बसलेला दिसला. रामूच्या हातामध्ये मोबाईल होता आणि तो त्या माणसाला माझा फोटो दाखवत काहीतरी म्हणत होता. त्या माणसाच्या चेहऱ्यावरचे रंग बदलत होते. मी त्या माणसाला हे म्हणताना ऐकलं होतं की नाही, मला मरायचं नाही, मी उद्या पुन्हा येईल, मला दुसऱ्या मुलीची फोटो दाखवा. असं म्हणून तो माणूस तिथून निघून गेला. तोपर्यंत तिथे कोट्याची मालकीण आली होती आणि ती रामूला विचारू लागली, ग्राहकाला ती नवीन मुलगी आवडली की नाही. तेव्हा रामू म्हणाला नाही, त्याच्याकडे पैसे कमी होते आणि तो तर कमी पैशामध्ये मुलीसोबत रात्र घालवण्याचा हट्ट करत होता. मी नाही म्हणताच तो निघून गेला. रामूच्या अशा खोट्या बोलण्याने मी हैराण झाले होते. कोट्याची मालकीण म्हणू लागली, तू योग्यच केलंस. आजपर्यंत तिला आणखीन एकही माणसाने हात लावला नाही. मी त्या मुलीला एका श्रीमंत माणसाला विकेन. तेव्हा तो श्रीमंत व्यक्ती त्या मुलीसोबत रात्र घालवल्याचे खूप सारे पैसे देईल. मालकींचे हे असं बोलणं ऐकून माझ्या काळजात धस्स झालं. असं वाटत होते की मी आत्ताच्या आत्ता जाऊन तिचा जीव घ्यावा, परंतु मी हे करू शकत नव्हते. मी परत माझ्या रूममध्ये आले. मला रामूसोबत बोलायचं होतं. मला हे माहिती करून घ्यायचं होतं की त्याने त्या ग्राहकाला काय सांगितलं होतं, ज्यामुळे त्याने माझ्यासोबत रात्र घालवण्याचा त्याचा इरादा बदलला होता. मी चोरून चोरून बाहेर वाकून बघत होते, परंतु मालकीन रामूसोबत बसलेली होती. अशाच प्रकारे रात्र निघून गेली आणि माझं रामूसोबत बोलणं होऊ शकलं नाही. मला रामूवर संशय येत होता. मी त्याच्याशी बोलण्याची संधी शोधत होते. मला किंवा कोणालाच रामूच्या रूममध्ये जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे खूप दिवसापासून मी बाहेरचा प्रकाश किंवा सूर्य कधी उजाडतो आणि कधी मावळतो हे सुद्धा पाहिलं नव्हतं. एके दिवशी कोटीची मालकीन तिच्या रूममध्ये आराम करत होती. तेव्हा मला तो बाहेर एकटाच बसलेला दिसला. मी लगेच त्याच्याजवळ गेले. मला बघताच रामू थोडा गोंधळला. दुसऱ्या क्षणी त्याने माझ्या हाताला धरलं आणि तो मला एका रूममध्ये घेऊन गेला. तो रागाने म्हणू लागला, तू तुझ्या रूममधून बाहेर का आली आहेस? जर मालकीने तुला बघितलं तर तुझं काही खरं नाही. लवकरात लवकर तू तुझ्या रूममध्ये जा. मला त्याला विचारायचं होतं, परंतु त्याने माझं काहीच ऐकलं नाही आणि मला रूममध्ये पाठवून दिलं. मला खूप राग आला, परंतु मी गप्प बसले. माझी हीच इच्छा होती की माझी इज्जत सलामत राहावी आणि मी कोणत्याच ग्राहकाला पसंत येऊ नये. परंतु हे तर फक्त माझ्या डोक्यात चाललेले विचार होते. एका रात्री जेव्हा सर्व मुली आपापल्या ग्राहकांसोबत निघून गेल्या तेव्हा मी सुद्धा इथून पळून जाण्याच्या विचाराने उठून बसले आणि दरवाजापर्यंत पोहोचले. तेव्हा मला एका मुलाचा आवाज ऐकू आला. तो माझं नाव घेऊन म्हणत होता, मला हीच मुलगी पाहिजे आहे.
मला त्या मुलीसोबतच रात्र घालवायची आहे. हे ऐकून माझा जीवच निघून गेला आणि मला आता समजलं होतं की आज रात्री माझी इज्जत नीलाम होईल आणि मी स्वतःलाच तोंड दाखवण्याच्या लायकीची सुद्धा राहणार नाही. मी रडू लागले, परंतु माझं रडणं मालकींच्या त्या कठोर काळजाला पाझर फोडू शकलं नाही. रामू मला घेऊन जाण्यासाठी माझ्या रूममध्ये आला. तो मला म्हणू लागला की तू परेशान होऊ नकोस, जो मुलगा येत आहे त्याचं बोलणं ध्यान देऊन ऐक. मला रामूला काहीतरी विचारायचं होतं, परंतु तो लगेच बाहेर निघून गेला. मी त्याच्या मागे मागे गेले. तो मला एका रूमच्या दरवाजापाशी सोडून निघून गेला आणि मी धडधडत्या मनाने आणि थरथरत्या शरीराने त्या रूममध्ये गेले. तर रूममध्ये जो कोणी होता तो दरवाजाकडे पाठ करून उभा होता. मी त्याच्या मागे जाऊन उभी राहिले. तो जेव्हा मागे फिरला तेव्हा त्याला बघून मी तर हादरूनच गेले, कारण तो आमच्याच गल्लीतला गुलाबराव काकांचा मुलगा होता. त्याला बघून मी खूप हैराण झाले. माझ्या तोंडून नकळतपणे त्याचं नाव निघून गेलं. राहुल हसत होता. त्याने मला बेडवर बसवलं आणि स्वतःही बसला. त्यानंतर तो म्हणू लागला, माझं रामूसोबत बोलणं झालं आहे. कोट्याची मालकीन झोपल्यानंतर तो तुला या वेश्यावस्तीतून बाहेर काढेल. मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण झाले होते. मी त्याला बघतच राहिले. मला काहीच समजत नव्हतं. मला विचारायचं होतं, परंतु त्यांनी माझ्या तोंडावर हात ठेवला आणि मला गप्प राहायचा इशारा केला. परंतु तो मला म्हणाला की आपण अगोदर इथून बाहेर पडूया, त्यानंतर मी तुला सर्व काही सांगेल. या वेश्यावस्तीतून बाहेर पडण्याच्या विचाराने माझा आत्मा थरथर कापत होता. जवळजवळ 1 तासानंतर रामू रूममध्ये आला. त्यानंतर त्यांनी आम्हाला बाहेर येण्यासाठी सांगितलं. आम्ही दोघे त्याच्या मागे मागे रूममधून बाहेर निघून आलो. त्याने सांगितलं की मालकीन झोपली आहे. एक सिक्युरिटी गार्ड वॉशरूमला गेला आहे आणि दुसरा सिक्युरिटी गार्डला मी बोलण्यामध्ये गुंतवून ठेवतो. तू तिला घेऊन बाहेर निघून जा. आम्ही असंच केलं. गेटवर एक गार्ड उभा होता. रामूने त्याला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर मी राहुलसोबत निघून आले. तो मला त्याच्या मित्राच्या फ्लॅटवर घेऊन गेला. मी खूप खुश होते. मला असं वाटत होतं जणू मला नवीन आयुष्य मिळालं आहे आणि मी आता स्वतंत्र झाले आहे. मला सर्व काही जाणून घेण्याची खूप आतुरता लागली होती. राहुलने मला सर्व काही डिटेलमध्ये सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला की मी काही कामानिमित्त तुझ्या घरी गेलो होतो. काकांची तब्येत खूप खराब होती. मी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. जेव्हा ते बरे झाले तेव्हा ते रडू लागले होते. मी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की ते तुला मटक्यामध्ये हरले आहेत आणि त्या 2 मुलांनी तुला कोट्यावर विकलं आहे. तेव्हा मला खूप वाईट वाटलं. रागिनी, मी लहानपासून तुझ्यावर प्रेम करतो. मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे, परंतु माझी हिंमत होत नव्हती. आज मला संधी मिळाली आहे. त्यानंतर त्यांनी फोन केला आणि रामूने मालकींच्या चहामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या. आता ती सकाळपर्यंत झोपेतून उठणार नाही. अडचण सिक्युरिटी गार्डची होती. तर योगायोगाने एक सिक्युरिटी गार्ड वॉशरूमला गेला होता आणि दुसऱ्या सिक्युरिटी गार्डला रामूने बोलण्यामध्ये गुंतवून ठेवलं. आता तू पळून गेली आहेस याचा आरोप रामूवर येणार नाही. मी तुला सकाळी घरी घेऊन जाईल आणि आपण दोघं एकमेकांसोबत साध्या पद्धतीने लग्न करूया. तू माझ्यासोबत लग्न करायला तयार आहेस का? राहुलचं बोलणं ऐकून माझ्या मनात आनंदाची लहर आली. मी मनातल्या मनात देवाचे आभार मानत होते. सर्व काही माझ्या लक्षात आलं होतं. माझी इज्जत आतापर्यंत सही सलामत होती ती राहुलमुळेच होती आणि रामूमुळे सुद्धा मी वाचले होते. माझ्यासोबत माझा देव होता. सकाळ होताच मी राहुलसोबत गुलाब काकांच्या घरी पोहोचले. त्यानंतर राहुलने सर्व काही त्यांना सांगितलं. राहुलच्या आईने सुद्धा या लग्नाला होकार दिला आणि संध्याकाळी आमचं खूप साध्या पद्धतीने लग्न झालं. माझ्या लग्नात माझे वडील सुद्धा आले होते. आता मी त्यांना माफ केलं होतं, कारण ते खूपच आजारी राहू लागले होते. आता त्यांनी मटका खेळायचा सुद्धा सोडून दिला होता आणि ते माझ्यापुढे खूप शर्मिंदा झाले होते. ते सतत माझी माफी मागत होते. शेवटी मी माझ्या वडिलांना माफ केलं. आता मी आणि माझे वडील आणि आम्ही सर्वजण खूप चांगले जीवन जगत आहोत. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा थोडी आवडली असेल आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे. तुम्हाला या चॅनलवर अशाच नवनवीन कथा ऐकायला मिळतील, म्हणून चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.
पूर्ण कथा ऐकल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.